हाय, हॅलो, नमस्कार. मी स्नेहल आणि माझ्या पार्टनर जनकसोबत मी आज तुम्हाला घेऊन चालली आहे गोव्याच्या छोट्याशा ट्रिपवर. गोवामध्ये असताना आमचा स्टे द मेफील्ड रिसॉर्ट वॅगेतॉर गोवा इथे होता. हा आमचा एक क्विक रूम टूर म्हणू शकतो आपण. ही रूम ॲक्च्युली हे हॉटेल आम्ही अगोडावरून बुक केला होता विथ अटॅच बाल्कनी आणि स्विमिंग पूल वगैरे. ऑफ सीझन असल्यामुळे 1200 पर डेला आम्हाला पडला आहे. नाहीतर मग युज्युअली इट इज 3000 और 3.5K पर डे. हा फर्स्ट स्टॉप वॉज अंजुना बीच. अतिशय निसर्गरम्य वातावरण असतो मॉन्सूनमध्ये आणि बीचवर गेल्यावर ऑब्व्हियसली अतिशय शांत फील होतं मनाला. इफ यू आर अ बीच पर्सन तर तुम्हाला गोवा एकदा मॉन्सूनमध्ये एक्सप्लोर करायलाच पाहिजे. कारण की युज्युअली समरमध्ये असं होतं की ह्युमिडिटी असते प्लस गर्दी असते, तर तुम्हाला तितकं एन्जॉय करता येत नाही. वेअरॅज इन मॉन्सून तुम्हाला सुदिंग सेरेन एन्व्हायरमेंट फील होईल. संध्याकाळी डिनर डेटसाठी आम्ही पर्पल मार्टिनी कॅफेला गेलो होतो. हे अंजुना बीचच्या रेडियसमध्येच लोकेटेड आहे. हा कॅफे काइंड ऑफ कॉस्टलियर साईडला आहे. तुम्हाला दुसरे बजेट फ्रेंडली ऑप्शन पण इझिली भेटून जाईल. इथे तुम्हाला सी फेसिंग टेबल पाहिजे असेल तर तुम्हाला 5000 कवर चार्जेस पे करावे लागतात. कॅफेच्या वाईब आणि ॲस्थेटिक अतिशय सुंदर आणि एकदम फोटोजेनिक आणि इंस्टाग्रामेबल कॅफे आहे हा. तुम्ही ॲक्च्युली गोवामध्ये लँड झालेत, हा कॅफे नक्कीच तुम्हाला हे फील करून देईल. सी फेसिंग टेबलावरून दिसणारा अतिशय सेरेन आणि सूथिंग व्ह्यू. दुसऱ्या दिवशी आमचा पहिला स्टॉप होता पर्रा रोड, जो अंजुना बीचपासून फक्त 10 ते 15 मिनटाच्या अंतरावर स्थित आहे. सकाळी पाऊस असल्यामुळे आम्ही इथे अराऊंड 11ला पोचलो. अतिशय गर्दी आम्हाला भेटली. पण तुम्हाला सुंदर फोटो काढायचे असेल आणि कमी गर्दी हवी असेल तर सकाळीच अराऊंड 8ला इथे पोहोचून फोटो काढू शकता. सतत पाऊस चालू असल्यामुळे तुम्ही आजूबाजूला बघू शकता अतिशय निसर्गरम्य वातावरण झालं आहे. हॅलो, नमस्कार. आम्ही इथे गोवाला आलो आहे. खूप पाऊस आहे. आम्ही मॉन्सूनमध्ये येण्याचा प्लॅन केला होता, पण अनफॉर्च्युनेटली मागच्या 2 दिवसापासून पाऊस आहे. काल आम्ही इथे टेक्निकली बसने पोचलो. उद्या निघणार आहोत आम्ही, पण आम्ही सकाळपासून पाऊस चालू होता. रूमच्या बाहेर आम्ही ऑलमोस्ट आपण 11 वाजता निघालो आणि फर्स्ट स्टॉप वॉज दिस पर्रा रोड, कोकोनट ट्री. इथे अतिशय गर्दी आहे आणि पाऊस जसं की काही जत्रा भरली. आणि पाऊस इतका चालू आहे की स्टार्ट झालाय पाऊस पडणं. येस. आणि आता अतिशय जोरात पाऊस येणार आहे. त्याच्यापूर्वी आम्ही निघतो. बाकीचे अपडेट तुम्हाला कळवतो. बाय. 3 दिवसासाठी आम्ही ती स्कूटी रेंटवर घेतली होती. ऑफ सीझन असल्यामुळे आम्हाला रेंट 600 रुपये पर डे पडला. नाही तर युज्युअली हा 900 ते 1000पर्यंत शूटअप होऊ शकतो. हॅलो, आता आम्ही ला कॅसिनो नावाच्या कॅफेत आलो आहे. इथे आम्ही वूड फायर्ड बेस नेपोलियन स्टाईल पिझ्झा खातो. एन्जॉय. चिअर्स. हॅलो गाईज, नमस्कार. आमचा आजचा नेक्स्ट स्पॉट आहे ग्रीस स्ट्रीट. काइंड ऑफ वाईब्स इन गोवा. काही नाही आहे इथे ॲज अ ग्रीस स्ट्रीट म्हणून. 4 घरं फक्त वेगळ्या रंगाने रंगवलेले. एशियन पेंटचे ॲड आहे. बाकी काही नाही आहे इथे. आणि वेगळ्या रंगाने रंगवलेल्या घरासमोर लोक फोटो घेतात. इतकंच आहे, बाकी इथे काही विशेष नाही आहे. गर्दी तुम्ही आमच्या मागे बघू शकता. ॲज सच मॉन्सून असल्यामुळे ॲज सच खूप गर्दी नाही आहे, पण आहे बऱ्यापैकी. बाकी काही नाही आहे. आणि विशेष म्हणजे एवढं काही असं विशेष नाही आहे. मला तर असं वाटतं आमचे भाड्याचे घर आहे, त्यांना असंच कलर देऊन येणार, असंच रंगून गोकुळनगरचा ग्रीस स्ट्रीट बनवून देतो. बाकी काही नाही, काही असं विशेष नाही आहे. तेच, बाकी काही नाही आहे. ओव्हरऑल फोटोज वगैरे ॲस्थेटिक लुक घेऊन निघू शकता तुम्ही. असं काही विशेष असं नाही आहे आकर्षण म्हणून. चालेल, बाय बाय बाय. तो अर्थ मला नको का फोन. ओके. म्हणजे असं आउटफिट माझंही नाही दिसत. कसं नाही दिसत. भरपूर छान.
सांगायच्या गोष्टी बस आउटफिट एकाच आउटफिट 10 दिवस घातले मी आणि तुझं आउटफिट अर्ध्या एक तासात चेंज होत आहे. 200 रुपयाचं शर्ट आहे. हे असं सांगायचं नसतं दिखावायसाठी. दिस इज H&M गाईज. H&M Zara? and this is from this pants are from Zara guys. Zara. These shoes are from एखादा ब्रँड Puma. अरे पुमाने ऑलरेडी मागाचं घेतलेलं पुमाने जे आहे त्या तुझ्यावर खूप खर्च करतो मी. ही एक वेगळी गोष्ट आहे. ही बॅग सांगितली आहे तिची. हे बघा हा खायला आणलेला कितीच आहे का. ही बॅग दिस बॅग इज फ्रॉम सम लोकल मार्केट. लोकल मार्केट. अरे ब्रो आपण इको राईट वरून ही बॅग घेतलेली आहे किती 1.5 का 2 सस्टेनेबल. व्हॉट्स बोल ना. हॅलो. इथे नमस्कार म्हणू नये आपण. इन द नेम ऑफ होली लॉर्ड जीसस. ते नन मूवी मधली ती बाई ना ननवाली ती इथंच राहते. तिलाच भेटायला आलो होतो आम्ही. बाकी काही विशेष नाही. इथे आम्ही द फेमस गोवा चर्च आलोय. काहीतरी द लेडी समथिंग नाव आहे. मेन्शन इट इन द नाही करायचं आम्हाला मेन्शन काही नाही करायचं. आमचा ब्लॉग बघा फक्त. गुगलवर टाका भेटून जाईल तुम्हाला. गरज नाही गरज mention करायची. प्रत्येकाला टेक्नॉलॉजीच्या बद्दल माहीत आहे. So, yeah. तर इथे पावसात एक्सप्लोर करतोय तर तुम्ही पण एक्सप्लोर करा. काही नाही जीवन छोटं आहे. मस्त एन्जॉय करून घ्या. आहे का. आणि पैसे उडवा. जिथं पैसे उडवायचे तिथं उडवा. बिंदास उडवा आणि बिंदास कमवा पण. चला आम्ही आता बघतो. 2-3 ॲस्थेटिक फोटो इथून तर माझ्यासाठी माझ्या इंस्टासाठी. मला तर नाही माहिती त्या आतमध्ये जाऊ देतील का नाही माहिती. पण मग इथून जो सीन दिसतोय तो दिसतोय. तो तुम्ही पण बघा एन्जॉय करा. जे करायचं ते करा. हा मी नाही बोलत आहे. मी तुला काय बोलू शकतो. तुझा एक्सपिरियन्स कसा आहे सांग. गोवामध्ये काय करते. बेस्ट आहे. आवडलं तुला गोवा. छान वातावरण ना मान्सूनमध्ये. आजचा दिवस रेन नव्हतं तर छान वाटतंय आजचं हे बघून. इकडे वातावरण एकदम मस्त आहे. आणि मी छान दिसते. काय भैया हॅलो. आज आम्ही वेगळे तर बीचवर आलो आहे आणि इथे खूप शांतता आहे. परत आपल्याला फोटोशूट वगैरे जर करायचे असेल तर हा बीच एकदम बेस्ट आहे. म्हणजे इथं क्राऊड नसतो आणि बाकी असा गोंधळ पण नसतो जास्त की आपण चिल करायला इथं त्रास होईल असं ते. आणि इथून एक समोरच होता आहे रे कोणता फोर्ट आहे तो. चकोरा फोर्ट. हा तो परत दाखव. हा जो बॅक साईडला दिसतो हा चकोरा फोर्ट. आणि इथे पण जाऊन तुम्ही वर व्ह्यू बघू शकता समुद्रात. सुंदर आहे. बीचेस हो. दिल चाहता है ते शूट झाले. खूप छान बीच आहे. तुम्ही विजिट करू शकता. पावसाळ्यातही थोडं पाण्याचा प्रवाह थोडा वाढलेला आहे तर आपण बघू शकता. अँड म्हणायचं काही नाही. जर एन्जॉय करायचं असेल लाईफमध्ये तर लवकर येऊन